जो अन्याय माझ्यासोबत झालाय तो मी ह्या माझ्या झाडासोबत होऊन देणार नाहीये. लहानपणी माझ्या प्रत्येक ठिकाणी पंख छाटले गेलेले आहेत की तू हे करू नको ते करू नको, पण हेच मी माझ्या झाडाबद्दल होऊन देणार नाहीये. माझं झाड आताशी फक्त 1.5 वर्षाचं आहे. त्या 1.5 वर्षाच्या झाडाला एवढा छान बहार आलेला आहे. तर बऱ्याच लोकांचं म्हणणं असं असेल की हे लहान आहे झाड, त्याचं वय झालेलं नाहीये, आता ह्याच्यामध्ये तेवढं हे करण्याची पेलण्याची कुवत नाहीये. पण असं नाहीये, हे लहान जरी असेल तर त्याच्यामध्ये जेवढं पोटेन्शियल आहे, जेवढी फळं देण्याची त्याची कॅपॅसिटी आहे, तर तेवढी फळं त्यांनी देऊ देत. मी असं म्हणत नाही की त्यांनी खूप जास्त करायला पाहिजे, पण जेवढं पोटेन्शियल त्याच्यामध्ये, ते पोटेन्शियल आपण सप्रेस का करायचं? त्याच्यामध्ये असणारी कुवत आपण का दाबायची? त्याचे पंख का छाटायचे? जसे आपले लहानपणी पंख छाटले गेले की तू हे करू नको ते करू नको, प्रत्येक गोष्टीला आपल्याला डावललं गेलं किंवा अडवलं गेलं की तुझं वय नाहीये, तू अजून लहान आहे, तू अजून मोठा हो मग त्या गोष्टी कर. तर हे मला माझ्या झाडाबद्दल नाही होऊन द्यायचंय. झाड मोठं झाल्यानंतरच फळं द्यावं असं कुठे लिहिलंय का? तर असं नाहीये. ते लहान जरी झाड असलं तरी ह्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, म्हणूनच ते बहरलंय आणि हे निसर्गाने त्याला आणून दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे पोटेन्शियल आहे तर ते बाहेर येऊ देत. तर ह्या झाडाला जेवढे मोहर आलाय, जेवढे फळं लागणार आहेत, तेवढे फळं त्याला हे करण्याची कुवत त्याच्यामध्ये आहे आणि त्या कुवतीला मी त्याला सपोर्ट करणार आहे. गरज लागली तर त्याला मी आधार देईल. एक माझ्या मुलासारखं हे झाड आहे, तर मी ह्याला ना काठीचा आधार देईल आणि त्याला उभं करायला, पण त्याचं पोटेन्शियल मी सप्रेस करणार नाहीये आणि ह्या फळांची मी किंवा ह्या आलेला मोहर मी छाटणार नाहीये. तुम्हाला काय वाटतं की मी खरंच ह्या झाडाचा मोहर छाटायला पाहिजे का? फक्त 1.5 वर्षाचं झाड आहे, हार्डली माझ्या हाईट एवढं झाड झालेलं आहे 1.5 वर्षाचं, आणि त्याला एवढं छान मोहर आलेलं आहे, एवढं चांगलं पोटेन्शियल आहे. तर तुम्हाला काय वाटतं की हे पोटेन्शियल आपण सप्रेस करायला पाहिजे का? आणि तुमचं काय मत आहे की ह्याचं अजून ह्याची छाटणी करून मी पुढच्या वर्षी वाट पाहायला पाहिजे का? मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमचं ह्याबद्दल काय मत आहे.